नागपुर से अब एक और बड़ी खबर सामने आ रही है, जहां पर बंजारा समाज आरक्षण कृति समिति की एक अहम बैठक रवि भवन में संपन्न हुई। इस बैठक में मराठा वाड़ा मुक्ति संग्राम दिन यानी 17 सितंबर को एक बड़ा आंदोलन करने का निर्णय लिया गया है। समिति ने ऐलान किया है कि बंजारा समाज को हैदराबाद गैजेट की तर्ज पर अनुसूचित जनजाति यानी एसटी वर्ग में शामिल किया जाए। इस मांग को लेकर महाराष्ट्र भर में बंजारा समाज के लोग आंदोलन करने वाले हैं। ये धरना आंदोलन नागपुर के संविधान चौक पर सुबह 10 बजे से शाम 5 बजे तक चलने वाला है। उसके बाद संविधान चौक से एक मोर्चा निकाला जाएगा जो जिला अधिकारी कार्यालय तक जाने वाला है। वहाँ समाज की ओर से एक औपचारिक निवेदन सौंपा जाएगा। मागील अनेक वर्षापासून हा जो समाज आहे हा शोषित आणि मागासलेला आहे आणि वारंवार अशी आमच्याकडनं निवेदने गेलेली आहेत, अशी मागणी झालेली आहे की हे जो मूळ निवासी आहे भारताचे, हे आदिवासी समाज आहे, या आदिवासी समाजाला शासनाने न्याय द्यावा आणि एसटी कॅटेगरीमध्ये त्याचे इन्क्लूड करावेला, त्याच्यामध्ये त्यांना ॲड करावं। पण आता या संदर्भात हैदराबाद गॅजेटरमध्ये जी मागणी झालेली आहे त्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बंजारा समाज हा मागासलेला तर आहेच आणि आदिवासी आहे आणि याच आधारावर आमच्या बंजारा बांधवांना पण शासनाने आदिवासीचा आरक्षण द्यावं, हे अशी आमचा पूर्ण समाजाकडून आता तीव्र मागणी करण्यात येत आहे। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्त आम्ही नागपूर येथे संविधान चौकात धरणा आंदोलन सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत करणार आहोत आणि त्याच्यानंतर एक मार्च काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, असं आजच्या आमच्या मीटिंगमध्ये ठरलं आहे। त्यामुळे सगळ्या या नागपूर शहरातील, नागपूर जिल्ह्यातील सगळ्या बंजारा बांधवाला आम्ही आवाहन केलेलं आहे की 17 सप्टेंबरला या धरणा आंदोलनामध्ये सहभागी व्हावे। हे जे मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाला जी GR त्यांनी काढलेला आहे त्या धर्तीवर आम्ही आमची मागणी रास्त आहे आणि हे मागणी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून आणि प्रत्येक खेड्यापासून ही मागणी आम्ही तीव्र करणार आहे आणि बंजारा समाजाचा जागा झालेला आहे आणि ही मागणी आमच्या पदरात पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। बैठक में राज्य भर के बंजारा समाज के लोगों से इस आंदोलन में शामिल होने की अपील की गई है ताकि समुदाय की आवाज सरकार तक मजबूती से पहुंच सके। अब देखना ये होगा कि सरकार इस मांग पर क्या रुख अपनाती है।